हॅलो फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे? तर आय होप तुम्ही सगळे खूप सेफ असाल, छान असाल. तर संडेचा आमचा नाश्ता होता आंबोळ्या आणि चटणी. तर चटणीची जर रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवर, पण बहुतेक जणांना ना आंबोळ्याचं पीठ कसं घरच्या घरी करायचं ते माहीत नसतं किंवा प्रमाण जे आहे ते चुकतं. माझंही पहिलं चुकायचं, पण हल्ली मी घरातच करायला लागले. कारण बाहेरून आपण जे पीठ आणतो ना ते एक तर कॉस्टली खूप पडतं आणि आपल्याला पुरतही नाही जर घरात जास्त माणसं असतील तर. इकडे काय करायचं, मी हे ना रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही चांगलेही तांदूळ घेऊ शकता. जी 3 वाटी आपण तांदूळ घ्यायचं आणि तीच सेम 1 वाटी आपण उडदाची जी डाळ असते ती घ्यायची. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा, छोटा चमचा जो आपण वापरतो जेवणासाठी वगैरे किंवा खाण्यासाठी खायतो, तर 1 ते 1.5 चमचा आपण त्याच्यामध्ये मेथी दाणे घालायचे आणि ते भिजवत ठेवायचे. 3 ते 4 तास जरी भिजवलेत ना तरी इनफ होतात. त्याच्यानंतर मी बघू शकता, मी ते आहे ना दोन्हीही पिठं जे आहे ते मिक्सरला लावून घेतलेली आहे. आणि मिक्सरला लावताना पोहेही थोडेसे घालायचे, भिजवलेले पोहे जे आपण वाटायचे त्याच्यामध्ये. आणि हे पीठ मी रात्रभर ठेवून दिलं. मी बघू शकता एकदम मस्त पीठ आलेलं आहे. पावसाळा असूनही खूप छान पीठ आलेलं आहे. बघा, थंड वातावरण आहे तरीही पीठ खूप छान आलेलं आहे. आणि ह्याचे डोसे किंवा अप्पे किंवा इडल्या खूप छान होतात. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा हे बॅटर करायला घरी. तुम्ही कधी दुकानातलं पीठ विकत आणणारच नाही, इतकं खूप छान लागतं. पैसेही वाचतात, हेल्दीही असतं आणि आपल्या घरच्या घरी बनवलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे पदार्थाची गॅरंटीही असते की छानच असेल म्हणून. तर नक्की करून बघा. माझाच जरा मी आता नाश्ता करते माझा. या नाश्ता करायला तुम्हीसुद्धा. आणि भेटूया आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय.